बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चातर्फे आम्ही भारताचे भीमज्योत हा कार्यक्रम दीक्षाभूमी ते चैत्यभूमी घेऊन जात आहोत। हा कार्यक्रम नागपूरमध्ये 17 तारखेला आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी ही भीमज्योत तिथे प्रज्वलित केली आणि तिथून ती नागपूर ते अकोला, अकोला ते नाशिक, पुढे छत्रपती संभाजीनगर, लातूर, सोलापूर, पुणे आणि शेवटी ती मुंबईमध्ये चैत्यभूमीमध्ये आम्ही ती समर्पित करणार आहोत। तर या भीमज्योत या कार्यक्रमाच्या मार्फत आम्ही हे दाखवणार आहे की बाबासाहेबांच्या विचारांचा, बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत कसा होता आणि हा भारत देशामध्ये, केंद्रामध्ये आमचे आदरणीय पंतप्रधान साहेब आणि राज्यामध्ये आमचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब बाबासाहेबांचे विचार घेऊन कसं काम करत आहेत हे आम्ही या भीमज्योतमध्ये दाखवलं आहे। आम्ही आतापर्यंत मला असं वाटतंय की मला समजलेले बाबासाहेब आणि मला समजलेली भारतीय जनता पार्टी या दोघांना जर आपण एकत्र केलं तर मला असं वाटतं की आमच्या समाजाचा सोबत आमच्या देशाची प्रगती होईल। आणि आता 70 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आतापर्यंत काही लोकांनी एका छोट्या साच्यामध्ये ठेवायचा प्रयत्न केलेला आहे। खरं बघितलं गेलं तर बाबासाहेबांचं जे योगदान आहे हे आधुनिक भारताच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये फार मोलाचं योगदान आहे आणि आम्ही या भीमज्योत मार्फत जे खरं कार्यक्षेत्र बाबासाहेबांचं कसं होतं आणि खरे बाबासाहेब कसे होते हे लोकांपर्यंत पोहोचवायचं आम्ही काम करणार। पण त्याच्यासाठी तुम्हाला हा पूर्ण कार्यक्रम बघावा लागेल, कारण या कार्यक्रमामध्येच आम्ही पूर्ण दाखवलेलं आहे की जे हे विरोधक एक फेक नॅरेटिव्ह कसं पसरवत आहेत आणि ते काय स्ट्रॅटेजी वापरून पसरवत आहेत आणि त्याचं खरं खोटं काय आहे ते पुराव्यानिशी अगदी म्हणजे ह्याचा जो सगळा डेटा आहे हा डेटा आम्ही म्हणजे रेफरन्स घेतलाय बाबासाहेबांच्या लिहिलेल्या पुस्तकामधून आणि सरकारी वेबसाईटवरती हा सगळा डेटा अवेलेबल आहे। आणि हे सगळे षडयंत्र जे विरोधक बनवत आहेत ह्याच्यातून एक सुजाण नागरिक म्हणून आपण कसं वाचलं पाहिजे हे सुद्धा आम्ही या कार्यक्रमामध्ये AI व्हिडिओच्या मार्फत आम्ही सगळं दाखवलेलं आहे। तर मग याच्या पुढे असे वक्तव्य होणार नाही किंवा भारतीय जनता पार्टीकडनं असे केले गेले तर आपला काय इशारा असेल? नाही, जसं आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी क्लिअरली सांगितलं आहे की भारतीय जनता पार्टी हे संविधानाला हात लावणार नाही आणि जर संविधानाबद्दल कोणी पुढे त्याच्या विरोधात जायचा प्रयत्न केला तर मी एक भारताचा नागरिक म्हणून मी तिथे त्यांच्या विरुद्ध उभा राहीन। सर्जनशील न्यूज